गावाला जायचं होतं मला कॉलेज सुटल्यावरती. नमस्कार मित्रांनो, मी आहे साक्षी. कल्याणीच्या बॅगेचं आहे ना, उंदरांनी बघा कशी हालत केलेली. मी मस्तपैकी रेडी झाले होते, कारण की मला जायचं होतं कॉलेजला. मी खूप खुश होते, कारण की मी ना गावाला जाणार होते कॉलेज सुटल्या. तर कॉलेजला गेले, पेपर वगैरे झाले आणि निघाले घरी. घरी आल्याच्या नंतर पाहिलं तर आजीनी इकडे ना कोर्क केलं होतं चपातीचं आणि भाकरीचं, कारण की आमचा गॅस संपलाय. मग आईला वाटतं मधून अजून तुम्हाला खायला होईल. पाहू शकता आमची किती काळजी. दुसऱ्या दिवशी होता गुढीपाडवा, म्हणजे आज. तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तसं पण आपल्या मराठी माणसाचं आज नवीन वर्ष चालू झालेलं आहे, तर सगळ्यांचं नवीन वर्ष खूप चांगलं जावं. हा आहे माझा आजचा आउटफिट. आणि मी जाणार होते डेअरीवरती दूध घालायला. ओमन मी दूध घालून आल्याच्या नंतर ना ओम मस्तपैकी फोन पाहत होता, कारण त्याचे बोर्डाचे पेपर संपलेले. नंतर गायांना पाणी पाजायचं होतं. इकडं आमची गाई ना अजिबात पाणी पित नव्हती. मग तिला थोडासा भुसा टाकला, मग पाणी पिली. मग इकडं रॉकीला पण पाणी ठेवलं. पाणी वगैरे पाजून झाल्याच्या नंतर सगळं शेण वगैरे ओढून घेतलं. त्याच्यानंतर मग शेण टाकायचं होतं, आणि नाही थोडीशी कुटी पण त्याच्यावरती टाकली होती, म्हणजे भरायला सोपं जाईल. मग ओमला मी उचलून दिलं. ओम टाकून आला. त्याच्यानंतर मग मी सगळं काही झाडून वगैरे घेतलं. शेडमधली कामं तर माझी थोडीच राहिली होती. सगळं काही दोन्ही पण कोबं झाडून घेतल्याच्या नंतर ना गायांना कुट्टी लोटली, कारण की कुट्टी लई बाजूबाजूला सारली होती. कुट्टी लोटून झाल्याच्या नंतर ना मग झाडांना पाणी घातलं, कारण की उन्हाळ्यात झाडांना तर लई पाणी लागतं. आणि अंगणात तर एवढा फुपाटा उधळत होता ना, त्याच्यामुळे अंगणात पण थोडंसं पाणी मारलं. त्याच्यानंतर ना इकडं पाहू शकता ओमनी भेंडी आणली होती, कारण की आज आमची भेंडी तोडायची होती. खूप टाईम झाला होता आणि मम्मीच्या पोळ्या करायच्या राहिल्या होत्या, कारण की मम्मी भेंडी तोडायला गेली होती. मग आम्ही दोघांनी मॅगी करून खाल्ली. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला बाय.